मी या पॅरेग्राफ वाचून दाखवते. मग मुंबईच्या एका फेरीत मनोहरला आम्ही वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर व जेहू विलेपार्ले बीचवर घेऊन गेलो. तेथे कंत्राटदाराचं कचरा उचलण्याचं एक विदेशी मशीन काम करताना त्याला दाखवलं. मनोहरने त्या विदेशी मशीनचा फक्त 10 मिनिटं लक्षपूर्वक अभ्यास केला आणि त्याने जाहीर केलं की असंच काम करू शकणारं मशीन आपण 6 महिन्यात बनवू शकतो. अर्थात त्याची काम करण्याची पद्धत या मशीनपेक्षा थोडीशी निराळी असेल, पण हे मशीन अधिक काम करू शकणारं आणि अधिक स्वच्छ पद्धतीने किनारा साफ करणारं असेल, असं त्याने जाहीर केलं. त्यानुसार गोव्याला परतल्यावर त्याने त्याचं डिझायनिंग पूर्ण केलं आणि त्यावर कामही सुरू केलं. त्याच काळात जून ते नोव्हेंबर 1999 मनोहर पहिल्यांदा विरोधी पक्षनेता झाला. या मशीनकडे लक्ष पुरवणं त्याला जमेना. तेव्हा मी स्वतः त्याच्या फॅक्टरीत जाऊन बसत असे आणि मशीनची जुळवाजुळव कुठवर आली आहे याची पाहणी करत असे. अखेर 6 महिन्याच्या कालावधीत आम्हाला हवं तसं मशीन तयार झालं आणि चौपाटीच्या समुद्रकिनाऱ्यावर आम्ही त्याचा वापरही सुरू केला. नंतर गोव्याला टेंडर भरलं. मशीनची गुणवत्ता वादातीत होती. टेंडर मिळालं. मशीन चालवलं देखील. दरम्यान मनोहर मुख्यमंत्री झाला आणि जेव्हा टेंडर, निविदा, नूतनीकरणाची वेळ आली तेव्हा मनोहर म्हणाला, आता हे मशीन न चालवलेलं बरं. मी मुख्यमंत्री असताना माझ्याच युनिटवर विकसित झालेल्या मशीनचा उपयोग केला तर लोकांचा संशय उगीचच बळावेल. राजकारण ही तारेवरची कसरत आहे. मशीन कितीही उपयुक्त असलं तरी कुणाच्या मनात किंतु उभा राहू नये याची दक्षता मुख्यमंत्री म्हणून मी घ्यायला हवी नाही का? मनोहरने प्रेमाने भावाला समजावून सांगावं तसं सांगितलं. मी म्हटलं, मनोहर, तू मुख्यमंत्री होऊन गोव्याचा विकास होणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. त्या काळात मुंबई महानगरपालिकेकडे फार कमी कॉम्पॅक्टर्स मशीन्स होती. अशावेळी मनोहरने बनवलेलं हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं स्वयंचलित परिपूर्ण मशीन मुंबईला निश्चितपणे उपयुक्त ठरू शकलं असतं. सिगल इन्व्हायरो सिस्टीम्स या संस्थेतर्फे मुंबई महानगरपालिकेचे किनारे साफ करायचं कंत्राट आम्ही घेत होतो, परंतु या संदर्भात व्यवस्थापनाच्या काही मर्यादा बाध्य ठरल्या. शिवाय मनोहरचं म्हणणं असं की माझ्या कंपनीच्या बिलिंगमध्ये मुंबई महानगरपालिकेचं असं नाव येता कामा नये. सारांश, काळजावर दगड ठेवून या मशीनचा विषय निकालात